खुंकार फिंकार म्हणायला लागले काय खूप खुंकार आहेत कोण बनत आहे तिकडे हैदराबादहून आले काय त्याच्याबद्दल तुमचं काय दादा म्हणणं होते तुम्ही असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ना असे खुंकारला मोजत होते तेव्हा जे खुंकार म्हणताय ना आमच्या घरात आम्ही पालाला ठेवतो समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरा काय पालते म्हणून आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी MIM छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावटसाठी ठेवतो आहे असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे तुम्ही जे मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर सांगताय की MIM आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोबत जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालीसा वाचन करण्यामध्ये 14 दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि MIM कडनं काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवलाय मी सांभाळून ठेवलाय छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकल त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेड स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि MIMचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्ट माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडं स्पष्ट आहे तुम्ही आता बोलताना असं म्हणाले की खुंकारला आम्ही घरात बांधून ठेवते अर्थ समजलाच हा अर्थ जरा तुम्हीच जास्त मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे 100% माहित आहे की घरात आपण काय पालन करतो म्हणून आणि कोण खुंकार असते घरात त्याच एका खासदाराने असं म्हणलेलं आहे जलील हे म्हटले की तुम्ही चीफ लेडी आहात तुम्ही व्हायरस आहात जिथं जाल तिथं तुम्ही वातावरण घालता मला वाटते औरंगजेबची औलादकडनं हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबच्या कबरावर येऊन चद्दर चढवण्याचं काम करतो आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळेपर्यंत दुखवले होते काढून बाहेर फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमच्या मनात आहे तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरची जी जनता आहे त्यांना माहित आहे की 5 वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही तुम्ही छटाकभर आहात असं म्हणाले त्यांना अरे खरंच छटाकभर आहे काय म्हणजे तुम्ही छटाकभर म्हणले खुंकार म्हणले काय काय परत दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी नाही तुम्ही आता बोलताना असं म्हणाले की तुम्ही छटाकभर आहात आणि तुम्ही हा 100% आहे 140 कोटी जनतामध्ये ते 20 कोटी 25 कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहे दम बर्दाश्त करणार नाही कोणी म्हणतात की हा काही सिनेमा नाही हे काही शूटिंग नाही मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची औलाद आहे एक शेवटचा प्रश्न की हैदराबादच्या गुन्ह्यावर तुम्ही पुढचं पाऊल काय असेल मी तर खुलेआम म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हटलं होतं मुंबई जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी तर मुंबईत पोहोचली होती आणि त्याच बरोबरीने यावेळीच मी म्हटलंय की हैदराबाद में आने वाली हूँ जिसमें दम होगा वो रोक के दिखाएगा हैदराबाद जाणार आहे मी हा इशारा देताय त्या दोघांना माझा इशारा समजा की जय समजाचे ते समजा मातोश्री समोर ठिय्या मांडला होता हैदराबादला पाकिस्तान नाही येऊ देणार आहे आम्ही हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तानमध्ये त्यांना मिसळू देणार नाहीये अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद ओके एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.